तटे भीमरत्याम वर पुंडरी कायदा तू म्हणून रे समागत दृष्टांत आनंद कंद परब्रह्मलिंगम भज पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरा चरण जाताचिया दुसरा चरण जाताय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू विस्तारू पांडुरंगा संतांच्या त्यांचा कृपादाने कधी विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा जमलेली माता पिता आणि बंधू भगिनी आज आपल्या सेवे करताना निवडलेला अभंग देवनिवासी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया त्यांचा हा चार करण्याचा अभंग आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया आणि त्या जगाच्या मायबापाला पांडुरंगाला मागणी मागतात, देवा तुम्हाला जर मला दान द्यायचं असेल तर असं दान द्या की जेणेकरून मला तुझा विसर व्हायला नको, असं दान द्या. भगवान पांडुरंगाने सांगितलं ठीक आहे, दिलं तुम्हाला दान, मग तुम्ही काय करणार? तुकोबराया दुसऱ्याकडे आम्हाला सांगतात, तुम्ही जर मला दान दिलं तर मी काय करणार आहे? गुण गायनावरी तुमचं गुण गाणार आहे, नामसंकीर्तन गाणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आनंद घेणार आहे आणि आल्या जन्मामध्ये माझी नामस्मरणाची जोडी ही मी जोडणार आहे. गुण गायनावरी ही माझी सर्व जोडी. भगवान पांडुरंग पुन्हा सांगू लागले, गुण गाणार आहे, आनंद घेणार आहे, बरोबर आहे, पण तुमच्या काही संसाराला धन संपत्ती वगैरे काही लागेल का नाही? तुकोबरायांनी तेच सांगितलं, न लगे मुक्ती आणि संपदा किंवा धन संपदा संत संगती सदा. मला धन नकोय, संपत्ती नकोय, माझ्या जीवाची आवडती वस्तू फक्त एकच आहे, फक्त संत संगती माझ्या जीवाचा या ठिकाणी मला भाव आहे, मला याच्यापेक्षा दुसरं काही लागत नाही. शेवटी तुकोबरायांनी पुन्हा सांगितलं, देवा मी तुला असं म्हणत नाही तू मला या मुरंगामध्ये जन्माला घाल, इथं असं म्हणत नाही, मला आणखी चांगल्या ठिकाणी जन्माला घाल, श्रीमंताच्या घरी जन्माला घाल, हे पण तुला मी म्हणत नाही, पण जिथं संत महात्म्याचं वास्तव्य, जिथं वारकऱ्याचं सानिध्य आहे, अशा ठिकाणी मला जन्माला घाल. तू का म्हणे गर्भवासी असुरी घालावे आमाशी झाला आणि जशी माऊली बुद्धी देईन त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करेन. आज आपलं श्रीक्षेत्र या मुरमा या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्ताहाचं वर्ष आहे 59 वर्षामध्ये आपला सप्ताह आणि भाजी भाकरीना तुम्ही इथपर्यंत आला, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी या सप्ताहाचे या ठिकाणी नियोजन करते, ज्यांचं सहयोग आयोजक नियोजन आहे ते आमच्या हरिभक्तपरायण सचिव महाराज ढवळे वळवंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला सप्ताह या ठिकाणी चालू आहे. तसेच आपल्या सप्ताहामध्ये फार आनंद आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे, रामकथा हरिभक्तपरायण नारायण महाराज नेमाने जालना यांच्या उत्तुल्य वाचून अशा प्रकारची आपण ही कथा ऐकतो. संगीत साथ करणारी मंडळी फार गुरुजन मंडळी त्यांच्या सोबत आहे. सागर महाराज, सरात, सतीश महाराज, परांडे, नवनाथ महाराज, मैन आणि पारायण नेतृत्व भगवान महाराज काय. आणि या ठिकाणी तसेच आपल्या सप्ताहाला गुरुजन मंडळी महाराज लाभलेले आहे. हे सगळे गायनाचार्य, गणगंधर्वासारखे मृदंगाचार्य, किती जरी महाराज हुशार असले आणि त्याला गायनाची झालर आणि मृदंगाचं वादन नसलं त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. कारण कीर्तनकाराचं हे गुरुजन मंडळी, कलाकार मंडळी आणि मायबाप असतात. उत्कृष्ट अशा प्रकारचे आमचे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण प्रकाश महाराज काळे, सुंदर अशा प्रकारचा त्याचा गोड हात आहे. महाराज मृदंगातून शब्द कसे काढा हे त्यांनाच माहिती आहे. आधी त्याला घासावं लागलं तेव्हा आज या ठिकाणी आपण त्यांची दुरून अशी मजा बघत आहे. सोपं नाही मृदंग वाजवणं. हरिभक्तपरायण नारायण महाराज गायनाचार्य, गोड आवाज महाराज, सुंदर अशा आपल्या
तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या ठिकाणी परिसराचं काय हे सगळे भूषण आहे महाराज मंडळी. हरिभक्तप्राण गणेश महाराज सुंदर अशा प्रकारचा गोड आवाज आहे त्यांचा. महादेव महाराज ती भेटले त्या आमची परदेशी भेट झाली. आता 4-5 दिवस झाली पाण्यात दहीन केली आमची दोघांची तिथं. तर सुंदर अशा प्रकारचा गोड आवाज आहे. नितीन महाराज हरिभक्तप्राण गायनाचार्य हरिभक्तप्राण अंगद महाराज गायनाचार्य या ठिकाणी रामकृष्ण महाराज खामगाव रामकृष्ण महाराज आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं वैभव विदर्भ भूषण महाराज आणि सुंदर अशा प्रकारचा गोड त्यांचा आवाज आहे. ते नाम एका जिल्ह्यातले फक्त ते खाली नाम वर आहे. सुंदर अशा प्रकारचा गोड आवाज आहे आणि सगळी संस्थेची मंडळी आहे. लहान लेकरं प्रकाश महाराज काळे सुंदर अशा प्रकारचे लेकर बा त्याने किती हुशार केले. हे विकून किती लहान लहान आहे. एकूण साधारण बरे तर या ठिकाणी 12 घरचे 12 आहे महाराज आणि आमच्या महाराजांनी सगळे लेकर एका दोरीत हलवले महाराज. किती आनंद आहे त्यांच्या जीवनामध्ये. मी तुम्हाला सांगतो आता संस्थेत लेकर टाका तुम्ही आता मला त्याला काही कामा नाही नाही महाराज झाले चालतील पण म्हातारपणामध्ये आपण ते चांगले सांभाळतील. सुसंस्कार ते लेकराला चांगले पडतील. आपले बा कसे बसले खाली बसा खाली बसा. ते बी नाही कळत. हे लेकर कशा करता तुमच्या गावात आणले काही उड्या मारायला नाही आणले कारण त्यांच्याकडे बघून आपल्या गावातल्या मुलांनी तसं वागलं पाहिजे तसं केलं पाहिजे. त्याच्याकरता महाराज आपल्या गावातील संस्थाचे काय लेकर आणलेले आहे. आणि सुंदर अशा प्रकारचे आमचे श्रोते मंडळी ज्येष्ठ नागरिक आहे मस्त गोड बसलेले आमच्या माता भगिनी अशा बसल्या जसं जोर आनंद वातावरण. आपल्या गावाचं नियोजन फार सुंदर आहे आणि योगायोगाने मला तुमचं गाव पाहायला भेटलं. मी चौकून फिरलो पण तुमची तर काही मला योग आला नाही. पण हरिभक्तप्राण सचिन महाराज ढोले आणि आमच्या हरिभक्तप्राण शुभम महाराज ते युट्यूबला मला दिसले महाराज. प्रत्येक महाराजासोबत त्यांचा फोटो आहे आपल्या इथून जे मला मी मोबाईलवर पाहिलं. चेंडे महाराज आणि होतकरू पण या ठिकाणी आपला हरिनामाचा सोहळा किती चांगला व्हायचा कसा चांगला झाला पाहिजे. आपल्या गावातले जे तरुण नवयुवक मंडळ आहे यांना कोणी कोणी धन्यवाद. तर काही तरुण आणावं लागते धरून आपण ते दारू पिऊ असे काही काही पण आपले थोडे आनंद आहे मला सगळे नवयुवक तरुण मंडळ. तसेच या ठिकाणी आमचे हरिभक्तप्राण संतोष महाराज गायनाचार्य आपल्या गावातले म्हणून शिकलेले आहे. खूप प्रेमळ मंडळी महाराज असे तोंड भरून या ठिकाणी अशा प्रकारचे बाबा म्हणतील आनंद आहे जीवनामध्ये. आणि तसे आमचे विनावले बाबा आमचे सरदार बाबा आणि सुंदर अशा प्रकारचं आपलं वातावरण आहे. आता जशी मला माऊली बुद्धी दिली त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करेन. पण सर्वांना माझ्या हात विनंती कीर्तन नाही नसतं 1 तास कीर्तन आहे बरं का. 9:30 पावणे 10 वाजले 11चा टाइम आहे आपला. एका तासामध्ये आपल्याला कमीत कमी 100 किलोमीटर निघून जायचं. मी 200 किलोमीटर येईल आज तुमच्याकरता मला यायचंच नव्हतं बरं का. पण या ठिकाणी मी तारीख दिली महाराज आमच्या सोम महाराजला मला येतो मी काही हरकत नाही 2 व्हीलर गाडीवर. आज तिथून आम्ही माझ्यासोबत मुलगा आहे आणि 15-3 हप्त्यापासून माझ्यासोबत आहे. त्याचं नाव विशाल महाराज राजपूत आहे. असं सुंदर अशा प्रकारचं 200 किलोमीटर आपण इथं आलो. पण इथं आल्यावर लई दमलो होतो पण आल्या तुम्ही सर्वांनी मला असं प्रेम दिलं आमच्या मंडळीने. भाग गेला सीने गेला उभा झाला आनंद. आता जशी मला माऊली बुद्धी दिली त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करेन. पण सर्वांना माझी हात विनंती आहे पहिली गोष्ट माणसाला कीर्तन ऐकायला यायचंच नाही आणि आलं ना तर शेवटपर्यंत बदल कोणा उठायचं नाही. जर उठलंच कोणी बदल तर ध्यान धरून त्याला दाबून धरलं जाऊ नका. दुसरा नेम असा कीर्तनामध्ये मांडी घालून बसा वर गुडघे करून त्याचं कुकर मांडून का बसते. कोणी गेलं तर इथे कोणी गेलं का नाही ना मस्त मांडी घालून बसायचं. कीर्तनामध्ये माणसानं कसं बसायचं प्रफुल्लित चेहऱ्याने बसायचं. आपल्या तोंडाकडे बघून माझ्या हनुमंतराला आनंद वाटला पाहिजे. माझ्या गावाचे लेकरं काय झेंडूचे गेंदावणी असे तोंड केले असं बसायचं कीर्तनामध्ये. नाही तर काही काही माणसं असे बसते कीर्तनामध्ये जसं काही खुटून द्याला असे बसते. माता भगिनी अजिबात कपाळाला आडे पाडायचं नाही. आपण आता माहेरामध्ये गेले इथून आपण घरी गेलो सासरा जाणार आहे. या माहेरामध्ये आपण आलो
जाळीची कळी, शेवंतीची कळी, झेंडूची कळी अशा कळ्या प्रमाणात तोंड करून बसायचं आणि भजनाची वेळ आली भजन करा आणि टाळी वाजवायची वेळ आली टाळी वाजवा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की नक्की जय चलो आत्ताशी फाउंडेशन भक्क झालं. जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा आपल्या सर्व दावांची मला विनंती करतात. भगवान परमात्माने सुंदर अशा प्रकारचा आपल्या जन्माला घातलेला आहे. मग पहिला मुद्दा माणसाने जन्माला आल्यावर काय करावा? जन्म येऊन अधिक मायोनियाधिक जन्मायोनियाधिक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक पुरुष मंडळी आणि माता भगिनी तुम्ही ना आमच्या गायनाच्या करता मृदंगाच्या करता सुंदर टाळ्या वाजवा. पण खरंच तुम्ही इमानदारीने टाळी वाजवली का? लगेच असं. आता मी काही येणार नाहीये. आता मला कमीत कमी कीर्तन करायला 50 वर्ष उभं आहे बरं का. 50 वर्षापासून मी माझ्या संप्रदायाला असं कुठे डाग लागू दिला नाही. तुम्हाला अभिमान सांगतो. आणि ज्यांना दिल्या आता टाळी वाजवली आपला शब्द खरा होत असतो आणि आजच होणार आहे आणि रात्रीच होणार आहे. ज्यांना दिल्या तांडळी वाजवली बाईला सुख माणूस असतो. आजच्या रात्यात बंदा ठेवला आम्हा पाठवलं घडत मंदिराकडे सांग जय हरी. मग आमचे शुभम भाऊ मध्ये कधी झाले हा परिणाम कशाला? टाळीने वाजवलं त्याचा. टाळी शोकांनी वाजवायची आपल्याला. टाळी वाजवून हा एक व्यायाम आहे आणि ज्याच्या टाळी वाजवताना मुंग्या कमरापर्यंत जातील त्या माणसाला प्यारलेस कधी होणार नाही आणि झटका येणार नाही. आणि ज्याच्या मुंग्या आता मनगटात घोटतील तर दिवस दिवस त्याचा भरोसा नाही. वाजवा टाळी. आणि पहिली तर अशी वाजवली असती कशा त्याच्या अंगाने वारा गेला असतो. पण ते लोणी असं सरळ हाताने निघत नाही त्याला काना हात करावा लागत असतो. आज तुम्ही ध्यानात ठेवा जेवढी तुम्ही आज कीर्तनामध्ये टाळी वाजवसाल शेवटपर्यंत तर आजच्या 12 महिन्याच्या पुढच्या सप्त्याच्या 7व्या दिवसापर्यंत तुमची कोणाची तब्येत खराब होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. असं वातावरण तयार केलं मला तुम्ही पाहिजे तसं त्या ठिकाणी सिस्टम मध्ये बंधू खूप सुंदर तुमचा आवाज आहे बरं का. आणि ज्याला जसा पाहिजे तसा आवाज द्या. खुश करा सगळेजण. तुम्ही याला खुश करा आणि तो मारुतीला तुम्हाला खुश केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. तसं या ठिकाणी आपलं गावामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम झालाय चालू आहे. आज या ठिकाणी या युट्यूब चॅनल द्वारे सगळे लोक आज मोबाईल मध्ये पाहत असतील कीर्तन कुठं चालू आहे कोण्या गावात चालू आहे कसं चालू आहे लोक बसले कसे मांडीवरून बसले का खोपडी पाडून बसले हे सगळं त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर मग या ठिकाणी आपलं चांगलं नाव दिलं पाहिजे म्हणून चांगलं गोड बसायचं. मग तुकोबा सांगतात महाराज भगवान परमात्माने सुंदर जन्माला घातलं मग या जीवनामध्ये मनुष्याने आपल्या जीवाचं सार्थक करावं. मग काय म्हणते महाराज आम्हाला सार्थक काय करायचं? देव सगळं देऊन विसरला मला पैसे नोकरी घरदारा चांगले मग एवढं असायचं होतं आणि देवाचा आमचा काय संबंध आला? किती कमवा किती बळा बरोबर पण दोन्ही बाय बरोबर असेल आपल्या सोबत एकच येणार आहे. आता तुम्ही या धर्म मंडपामध्ये कीर्तन ऐकू राहिले पंक्ती देऊ राहिले फक्त एवढं आपलं सोबत येणार आहे बाकी काय येणार नाही. मला फक्त तुम्ही हात पुढे ठेवा. या हाताने काय करायचं? फक्त दान करायचं. दान केलं धन वाढतं. ध्यानात ठेवा. दान केलं धन वाढतं. अन्नदान केलं ना अन्नदान वाढतं आणि कपडा दान केलं ना माणसाला दरिद्री येत नाही. एवढं याच्यामध्ये महत्व आहे. मग जगद्गुरु तुकोबा सांगतात देवाचं नामचिंतन करायचं असेल ते फक्त आपल्याला या चर्यामध्ये करायचं.
इतर त्यामध्ये भजन नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे 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 याच जेही घडे देवाचे भजन याच जेही घडे देवाचे भजन याच जेही घडे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे थाळी वाजवा, वाजवा तरी वाजवा. मग याच त्यामध्ये भजन आहे, इतर त्यामध्ये भजन नाही. माझ्या शब्दाचं ध्यान ठेवा. आजचं तुम्हाला कीर्तन कधीच नाही ऐकायला भेटणार नाही, लक्षात ठेवा. याच त्यामध्ये भजन आहे. आता लाऊडस्पीकर मधून आपण जाहीर केलं, आज दत्ता महाराज बुलढाणा माळवणीकर यांचं कीर्तन होणार आहे. असा लाऊडस्पीकर मधून आपण आवाज दिला. शुभम महाराज, या आवाज कोण ऐकला? कोण ऐकला? बोलत नाही का तुमच्याकडं? आमच्याकडे मेल्यावर जाते, तुमच्याकडे जितेच का? लाऊडस्पीकर मधून आपण आवाज दिला. आज कीर्तन होणार आहे. आवाज कोण ऐकला? माणसं नाही ऐकला. मग कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? कोण आल्या? बाया. बाया नसते म्हणते याला. बाया कोणत्या असत्या? ज्या जिंगण असत्या त्या बाया असत्या. त्या महिला आहे. आपल्या घरचे लक्ष्मी आहे. खरी आपल्या घरची लक्ष्मी तुम्ही चिंतेव नाही का? खरी आपल्या घरची लक्ष्मी मावली. तसं या ठिकाणी तिने आपल्या सोबत लग्न लावून आपल्या गावामध्ये नांदायला लागली. अजून तिने माझ्या नावाने घेतलं. सगळ्या घरात आईचा, काकाचा, मामाचा, मावशीचा सगळ्याचा तिनं त्याग केला. कोणाकडे? आपल्याकडे. एवढंच नाही, तिनं सगळं सौंदर्य तिनं आपल्याला अर्पण केलं. हा, तीनदा शिजन झालं. तीनदा तीन लेकरं वाढी लावली तिनं. कोणाकडे लावले? आपला येत त्या माऊलीनं मांडावर घातला. खरी आपल्या घरची लक्ष्मी ती. पण तुम्हाला सांगतो, यायची दैव करू नका. ज्याची ज्याच्या बायका आहे त्याला सांगतो, यायची दैव करू नका. लक्ष्मीपूजनची दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करता का नाही? करता का नाही? करता का नाही? मग मला सांगा, तुम्ही लक्ष्मी इतकी रिकामी आहे का तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या घरात बरोबर बसायला? नारायणची बायको आपल्या घरी कशी होती? अरे घंटा बसून आपली बायको आपल्याला दिसली नाही, माणूस पागल होता. मग नारायणच कधी का मग त्याची बायको आपल्या घरात बरोबर आला? तुम्ही विचार करा गोष्ट. मग तुम्हाला सांगतो, खरी लक्ष्मी आपली हे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही करा नका करू, पण माझं तुम्हाला सांगायचं काम आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी काय करायचं? प्रत्येकाने आपल्या आपल्या बायकोला पाठावर उभं करायचं. आपण काय करा, तिच्या कपाळाला 2 हळदीचे बोट लावायचे आणि 2 कुंकाचे बोट लावायचे आणि तिला रामकृष्ण हरी म्हणा. झालं तुमचं लक्ष. जी आपल्या घरी राम लागते, 6 वाजेपासून उठली तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत हातमुखला होत नाही. राम लागते, त्याची दैन करता आणि त्या नारायणच्या बायकोची पूजा करता. कशी तुम्हाला प्रसन्न होईल? खरी आपल्या घरची लक्ष्मी. म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने आपल्या आपल्या बायकोला जीव लावा, आपल्या आपल्या लक्ष्मीला जीव लावा. आणि तुम्हाला सांगतो काय म्हणलं, तुम्ही आमचा माणसाचा फायदा घेऊ नका. असे थाकेबाडे नवरे 4 चौकात नवरा बसला असला तर बाई दर्जा देती आणि शेतीच्याकडे पाहिजे त्याची. आणि हिची नजर झाली हे माणूस तुम्ही घरून जोडले. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला सांगा. मग तुकोबाला सांगतात, याच देवामध्ये भजन नाही, इतर देवामध्ये भजन नाही. आणि आता असं नजर करून तुकोबा माऊली ज्ञानोबा आपल्या पाया पडतात. पाया पडून आपल्याला विनंती करतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कादरी बोला मोकी विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला विठ्ठल म्हणावे
वा वा टाळी वाजवा वाजवा टाळी मग महाराज या ठिकाणी तुकोबराला पाया पडतात. मी तुमच्या पाया पडतो. तुकोबराला माऊली ज्ञानोबराला पाया पडायची काहीच गरज नाही. ऐकून घ्या. पण आपण त्याचे लेकरे आणि हे लेकी कोणत्या मायबापाला वाटतं माझ्या लेकराचं वाटोळ वाटतं का? तुम्हाला तरी वाटतं का? लोकांचे बांधा करू करू वावर रुंदले केले कोणाकरता केले? मग भाषा कळत नाही का तुम्हाला? लोकांचे बांधा करू करू वावर रुंदले केले कोणाकरता केले? कोणाकरता केले? चोपडे चोपडे बिल्डिंगी बांधल्या कोणाकरता बांधल्या? संघच काय बाथरूम काय शावर काय तुम्ही बांधा काही हरकत नाही. पण केवढं तुम्ही भारी मकान बांधलं पण एवढी आवाजात बेकार आहे. आपण मेल्याच्या नंतर आपली शेवटच्या पोरं बाथरूम मध्ये कधीच नाही का? आम्ही चौकत होत मग घरच्याच नाही का? पैसे तर लावले नाही का? हे सगळं केलं त्यांनी. ऐकून घ्या. पण तिथं या ठिकाणी महाराज आपल्याला आणि त्याच्या जवळ देणार नाही. करू नका असे नाही म्हणत महाराज. संसार दणकावून करा. पण कसा करा? संसारी आसना सोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी आसना सोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा तेव्हा गावकरी मंडळी ही पखवाज वाजवणं काय करणं सोपं नाही. ऐकून घ्या. काकडे तुमचे मला सोपं नाही आहे. कीर्तन करू वाजू वाजू गायन करू गावकरी मंडळी तुम्हाला सांगता मला धोका लागते काय सांग झाली मग कथा कोणी शेत मला कीर्तन झाल्यावर सगळे झोपतो आम्ही आणि एकोणाकडे दोन्ही तीन महाराज कसं करतात काय करतात बाबा घ्या पडा कोण आहे आमचं तुझ्या गावामध्ये कोण आहे सांगायचं हे अरे रडून भाकरी मागासारखे कोणाला मागतील ते तुम्ही असं समजू नका. आम्ही जेवढे बी बाहेर गावाने येले ऐकून घ्या. आमच्या सगळ्या लोकांची जबाबदारी तुमच्या गावावर नसावी. जर आमचं कोणाचं काही करता काही झालं तर तुम्हाला सोबत येते. म्हणून तुम्हाला सगळ्या सांगतो ह्याचा त्याला भुका लागेल त्याला कोणाला मागावं. प्रत्येक गावाच्या कमिटी सांगत असतो मी तुम्ही एक काम करा. तुम्ही आम्हाला कीर्तन झालं जेव घालू शकत नाही पण कमीत कमी तुम्ही काय करा आमच्या एका काय करा 2-2 बिस्किटाचे पुढे द्या गुड्डे 2-2 किलो सपाट शक्य झोपायला म्हणजे नाही काय अवघड आहे का? तुम्ही सांगा. मग तुम्हाला सांगतो हे कीर्तन करणं सोपं नाही. मृदय वाजवणं सोपं नाही. लय अवघड काय मारा भजन करा विठाला संसार केला त्याला महत्व नाही आणि निखळ महाराज झाला त्याला महत्व नाही. जे दोन्ही करीन त्याचं सगळं भाग्यवान ठेवलं. आता आम्ही सगळे उभे ना आम्ही एकच करतो. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही द्या समजे करा भटाचा करा आणि तुम्ही आम्हाला विचारा तुमची पंगत कधी आमचा रिकामच नाही ना. आम्ही कधी पंगत देणार देऊ शकत नाही. आणि आम्ही एवढं सीझन जोरात चालू आहे आमचा सप्त्याचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो एक दिवस घरी नाही महिना 12 वर्ष महिना आम्ही सप्त्याला निघलो की आमची घरची मंडळी निघला आमचा सप्ताह आणि एका महिन्यात घरी आला आमचा सप्ताह हातपाय दुसरं पाकिट तिकडे बघून 5,000 रुपये निघले त्याच्यात बाईमध्ये चहा करू का दूध करू का त्याचं जर काहीच नाही दिसत पाहिजे तिला म्हणजे पहाटे उठायचं कामाचं नाही फसाद्या करायचं कामाचं नाही. आणि तुम्ही जे करता तुम्ही दोन्ही करता. म्हणून तुकोबरा आम्हाला सांगतात महाराज भगवान परमात्म्याला दान मागता देवा तुम्हाला जर मला दान द्यायचं असेल तर असं द्या की तुमचं मला विसरणं व्हायला नको असं द्या. आणि आल्या जन्मामध्ये माणसाला भजन केलंच पाहिजे. ज्याला भजन नाही केलं महाराज भजन बिन जीवन पशु के समान. आणि ज्या मुखातून देवाचं नाव येत नाही त्याला शांती ब्रह्मण महाराज म्हणतात. नामाविना मुख सर्पाचे जिव्हे नवे काळ सर्पाहे. त्या माणसाचं तोंड बसून आणि सर्पाचा नाळा सांगतात. एवढं कठीण वाक्य वापरलं
करता आपल्या करता ती आपल्या आई आहे बरं का. आता लहान लेकरू जर घरात निघायला लागलं महिला मंडळ तर जास्त लक्ष कोणाचं जातं लेकरावर. झोपल्या काय तुम्ही. लहान लेकरू जर रिंगायला लागलं तर जास्त लक्ष कोणाचं जातं लेकरावर. आईच आहे ना. आणि रांगात चालणारा लेकराकडे थांबत नाही. गाडगं धर मडगं धर सुलीकडचा इकडं चिन्ह चिन्ह त्याची मम्मी त्याला घरात आणते आणि ती चिन्ह चिन्ह बाहेर जातं आणि ती बाई एवढे प्रेमानं म्हणते मालकाला हो ज्ञानाला जर बाहेर मी आपला 2-3 भाकरी टाकते. तिचा मालक पक्का डोक्याचा आहे. ती म्हणते पोरग आणि तू काय करता बाईला भाकरी बी लागते आणि त्या लेकराकडे बी लागते. चौकडी पर्यंत गेलं गल्लीत उतरलं आणि त्याची मम्मी पळत जाती त्याची दोन्ही दंड धरती आणि घरात होणार त्याला कॉपऱ्या आदळून देती आणि आदळून त्याची मम्मी त्याला काय म्हणती इथं मरला. काय शब्द पण खरं सांगा आई मनातून मर म्हणता का. झोपल्या काय तुम्ही मनातून मर म्हणता का. आणि मला साडे पैदा केला का. आता लेकर होणं लई दुर्लभ झाले. 40 वर्ष झाली एक एक डझन एका माणसाला दणका होता आणि त्या लेकराला आदळून दिलं. पण इतकं सगळं त्याचं डोळ्यात पाणी नाही आलं. त्याच्या मम्मीचं तोंडकडे असं पाहायला लागलं पाहिलं आणि पुन्हा चुलीकडे निघलो. त्याची मम्मी म्हणते मग चुलीकडे जाऊ नये. चुली जाऊ हाय हाय चुली त्याला काय माहिती हे काय जायचं चुलीपर्यंत गेलं. उजव्या हाताने त्याला लाकूड वळलं आणि डाव्या हातात त्या लेकरांना इस्तू हातात धरला. जेव्हा त्याला इस्तू हातात धरला चटका लागला त्याच ते लेकरू म्हणतं आई का म्हणलं त्याला आई चटका लागला दृष्टांत संपला. तसे तुम्ही आम्ही संत महात्म्याचे लेकर आहे आणि ते माझे गुरु तुकोबराज सांगतात हे माझ्या माय बापा हो पिऊ नका तुम्हाला चटका लागला. लटकेल खाऊ नका ते उलघड तुम्हाला चटका लागला. पण इतके मराठी पक्के आपले एकूण एकाच गप्पा आणते गरीबाची लागलं दुसरं काय भेटतं म्हणून. अरे आमचं धान्य प्रकारचं निर्माण केले तरी मला आपण तिकडे धावतो का. तुकोबराज सांगतात माझ्या लेकराची हानी नाही झाली पाहिजे. मग असं दान कोणा मागितलं ऐकून घ्या महाराज रामाच्या नावाशिवाय दुसऱ्या कोण्या देवाचं नाव घेतलं नाही. एकनिष्ठ भाव माझ्या जगद्गुरु तुकोबराजाचा पांडुरंगाच्या नावाशिवाय दुसऱ्या कोण्या देवाचं नाव घेतलं नाही. कारण तुकोबराज सांगतात उदंड पाहिलं उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड ऐकिले उदंड क्षेत्र महिमे तुम्ही लय पाहिलं लय ऐकलं माझे जगद्गुरु तुकोबराज सांगतात चारी रामाला गेले तुम्ही पण चारी रामाचे देव तुम्हाला पायाला हात लावून कधीच दर्शन घेऊ देणार नाही. तुकोबराज सांगतात माझ्या महाराष्ट्रामध्ये एकच देव असा आहे की तोच देव फक्त पायाला हात लावून दर्शन घेऊ देतो त्याचं नाव विठोबा. ती रात्री तुम्ही माऊलीच्या दिंडीमध्ये पाय पाय चला आणि चंद्रभागेचं स्नान करा पंढरपूरला गेला आणि पुंडलिकाचं दर्शन घ्या आणि देवाचं दर्शन घ्या तुमचा भाग गेला शीन गेला एवढा आनंद आहे. पण तुकोबराज सांगतात माझ्या देवासारखा देव नाही आणि मारुतीला म्हणतात माझ्या देवासारखा देव नाही. मारुतीला रामच आवडत होते त्याला विठोबा लागत नव्हता गणपती लागत नव्हता म्हसोबा लागत नव्हता कोणताच देव लागत नव्हता फक्त जय श्रीराम. बरं का महिला मंडळ जसा महिला मंडळाचा भाव आहे ज्या मालकासोबत लग्न लावलं त्याच मालकाच्या चरणी विश्वास बाकीचे पुरुष तिला वारवारला समान आहे. हा एकनिष्ठ भाव. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक बाई एकमेकीला वाण देते का तुमच्याकडे. हा नाही हो का नाही. संक्रांती येते का तुमच्याकडे. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याचं नाव घेते का कोणती बाई कोणाच्या नवऱ्याचं नाव घेते नाही ना. ती तिच्याच मालकाचं नाव घेईल इतर पुरुषाचे बी नाव घेणार नाही. एकनिष्ठ भाव. मग माणसाने काय केलं गिरनार पर्वतावरती भजनाला सुरुवात केली. ऐकून घ्या जे हनुमंतरायाने जे भजन केलं ते भजन आपल्याला करायचं. आपल्या गावाच्या मायबापाने खूप सुंदर मंदिर बांधलं म्हणजे हनुमंतरायाचं काय चमचम करत मला तोंड बघून घ्या. देवाचं तुम्ही जेवढं सुंदर घर
बांधलं तर देव तुम्हाला चांगलं सुंदरच घर देणार आहे, हे ध्यानात ठेवा. देव तुम्हाला कमी करणार नाही. आकाशामध्ये अडकून माझ्या मात्राचा कळस तुम्ही झळकावला असा हनुमंतराया तुमच्या जीवनामध्ये आज 59 वर्ष तुमच्या संपलेलं उरायले. ऐकून घ्या, माझ्या शब्दात ध्यान द्या. किती भारी पंगत द्या, किती भारी पंगत द्या, तुम्ही 1 रुपया जर त्या ताटाला लावणार नाही, मारुतीची शपथ घेऊन सांगतो तुमची पंगत देवाला पावणारच नाही. आम्ही तुमच्या पैशाची भुकेली नाही, पण द्रव्यदान आणि अन्नदान हे सगळ्यात मोठं महत्व. वस्त्रदान आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला प्रत्येक गायकाच्या ताटाला 10,000 रुपये करा. एक रुमाल, एक टोपी आणि जेवण मिळेल. आज जो आयटम झाला जेवायचा तो उद्या नाही. हा गोड आयटम बघून दिलं पाहिजे. रोज शिरा नाही करायचा, कधी नुकती आणायची, कधी जिलेबी आणायची, सोनपापडी आणायची, मसूर पाक आणायचा, बालुशाही आणायची, त्याला लागतात. ते का फोन प्रकारची वस्तू आहे का तुम्ही सांगा. पण तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, मारुतीराचं तुम्ही गोड करा, मारुतीराचा सत्ता तुम्ही गोड करा. मी हनुमंताची शपथ घेऊन सांगतो, तो मारुतीराय तुमचा आणखीन गोड केल्याशिवाय राहणार नाही. एवढी त्याच्या नामामध्ये ताकद आहे. महाराज त्या कृष्ण परमात्माने आणि पुणे सांगत स्वयंपाक कर. माया मेला म्हणलं असा मस्त स्वयंपाक केला तुम्हाला सांगतो. आणि नारदमुनी जेवू घातलं आणि नारदमुनी सांगत भगवान परमात्माने तुम्ही रुक्मिणीला सांगा तू सीता होय आणि देव राम होता. इथं राम सीता जो त्या हनुमंताने नसती, त्या हनुमानेला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. नारदमुनी गेले, आई साहेब तुम्हाला सीता बनणं सांगितलं. रुक्मिणी मातेला सीतापत्र सावरला, साय संगी सीता झाली. राम सीता शिवासनावर बसले, हनुमानजी आले आणि गरुडाला खाली टेकवलं आणि गरुडा पुन्हा हात जोडून बसले. गरुडा तुम्ही माझ्याकडे उपकार केला, आज माझ्या प्रभूची आणि माझी भेट करून दिली. तिंदा मात्र काय करू लागले, गरुडाचे पायी 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 आनावा तो हरि ज्ञानवा तो हरि आनावा तो हरि ज्ञानवा तो हरि ज्ञानवा तो हरि आनावा तो हरि आनावा तो हरि आनावा तो हरि हो तिंदा मला दर्शन घेऊ लागले आणि रामचंद्र प्रभू आले. रामचंद्र प्रभू महाराज शिष्य होते. हनुमंतराया शिष्याना उंच आसनावर कधी बसू नये, गुरुपेक्षा खाली बसा. हात जोडले हनुमंतरायाने आणि रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले. सांगू लागले, मात्राया मी तुम्हाला प्रसन्न आहे, काय लागल ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हनुमंतराय सांगितलं, देवा मला दुसरं काहीच लागत नाही, मला असं दान द्या की मला तुझं विसर व्हायला नको, असं दान द्या. बघायला पाहिजे दान देगा देवा हेची 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 दान देगा देवा तुझा विसरण भावा 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 हो हेची दान देगा देवा
तुझ विसरण बाबा गुण गाईन बरी गुण गाईन बरी गुण गाईन बरी गुण गाईन सकाळच्या 4 वाजेपर्यंत कीर्तन बोलत नाही अरे बाबा. पुन्हा तुम्ही काही माझ्या हातात येणार नाही काकडा. काही लोक म्हणजे कोणा जरी याला डाखळलेले कधी येऊ याला कीर्तन भेटत नाही काय हा मला आमचे शुभम महाराज विचारत ते नाव त्याला म्हणा काय म्हणा सगळे डाखळले काहीच नाही लय कीर्तन जोरात आहे 25 कीर्तन शिल्लक राहिले खिशाने माया रोज कीर्तन आहे आणि आज तुमच्याकडे मी 200 किलोमीटरवरून आलो तुमच्या दर्शनात मला योग आणि त्यांच्या मुळे आला मग जसं हनुमंतरायाने दान मागितलं हेच दान दे का देवा मला तुझं विसरण व्हावा असं दान देवाला तुम्ही मागा बरं का आणि एकदा गोड भजन करा बार घुमाए तो बार कुमाई हो बार कुमाई बार कुमाई तो बार कुमाई हो बार कुमाई तो बार कुमाई हो बार कुमाई तो बार कुमाई बार कुमाई तो बार कुमाई कुमाई हो बार कुमाई Tobarak Umay काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग सोन्याचं बासिंग लागत सोन्याचं बासिंग लागत मुरमा गावात काय वाजत गाजत मुरमा गावात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग देवाचं लागत सोन्याचं बासिंग देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग वा 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 ताळी वाजवा त्याच्या तोंडाला कधी वाद होणार नाही जेवीच टाळी वाजवून त्याच्या हाताला कधीच मुंग येणार नाही पण इथं नाचायचं काय वाटते तुम्हाला मस्त कीर्तन चाललं बरं का सगळ्याच पाठी माग माय बसली मला कळवायची महाराज कीर्तनाला झोपवली ती कळत नाही म्हणून झोपी ती कळत झोपच येत नाही पण झोप एकटी नाही गिरबा तिच्या संग तिची बहीण आहे तिचा भाऊ आहे झोपी संग झोप काय करते आधी बहिणीला पडली ही झाली आपली पण यायची मग येतो भाऊ ते भूती आले नाही ते आपल्याला येतो
हाडकं मोडून मोगलं मग झोपी कोण येते का ती कोण येते का मागून येते त्याच्या समोर माणूस कीर्तन ऐकतो ठेवलं का त्याच्या पाठीत धड पुढचं म्हणतो झोपाली का अरे आता धड दिले ना झोप घेऊन ये माणसा बरं का महिला म्हणलं प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो मी प्रत्येक बहिणा सकाळ संध्याकाळ आपल्या आपल्या मार्गाच्या पाया पडा हे पती तुमची देवी कोणी देवा तुम्ही अगरबत्ती लावू नका पण यायच्या पाया पडा ब्रह्मा विष्णू महेश नारायण गणपती बसवा इकडं हे यायच्या पाया पडा आता याच्यातले काही काही माणसं म्हणतील आपण देव झालो खरंच देव आहे पण काही काही देव बाजाराच्या दिवशी नाव सोयने घरी येत नाही 2 वाजता देव कधी बाजाराला गेलो तो करून तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो 5 डोन एकच कांदा एकच वांग ठेवली बंदा बोल त्याच्या बापाचा त्याच्या अंगावर कोणी गाडी घाली एकटाच हा आणि आपल्या रस्त्याला वळला साप त्याला आडवे जायला लागले सापानं त्याला लावून सोडून घेतलं बाबू आपली कशी हा ही चमकली कपडे बोलण्याची झाले हा मला झाला हा रस्त्याने एकटाच चालला ही चमकली कोण फोटो काढतो मा आता इतके लोक फोटो काढतात गावाचे गाव घरी आलं आणि कुत्र्याने त्याला पाहिलं कुत्रे कधीच पेल माणसात बघत नाही कुत्र्याने त्याला पाहून घेतला कुत्र म्हणतो हे माहेबाला पाहिजे जायला बसेल कुत्र्याने त्याला पाहिलं कुत्र घरी पळून गेलं हे घरी गेलं त्याने काय केलं फारकन लात मारली कावडा लाताला कोण कावडा म्हणत होता आता मी जे लाताला कावडा म्हणत असते ते पक्के रावणाचे माणूस भाऊ कुत्र लाताला घरात पोहोचून जाऊ बायकोला 2 वाजता बायको म्हणतो काय वेगळा आणतो वेगळा आणतो वेगळा आणतो वेगळा आणतो भाजी काय ती म्हणजे वरण वरण मी तुला डाळ करायची सांगितली वरण तर नक्की फरक आहे याला 2-3 पळ्या वरण वाढून दिलं 2 पळ्या वाढून दिला एका सोयीने खाते खाता खाता लाईट गेली डोक्याची टोपीने सुटली ती पण वरण पोळी दिली सोडून आणि धरली टोपी दाबली वरण बायकोला पोळी तुटच कशी माय म्हणे असा जरी देव असता त्याला काही इकडले नाही का आपल्याला आपल्या माय बाबाचं नाव कमवायचं आहे ऐकून घ्या आणि तुम्ही बी ध्यानावर या जरा जे पिणारे असतील बेवडे आणि असं सुंदर त्या माता भगिनी आणि त्याला जीव घातल्याशिवाय ते जीवत नाही कुठं पडेल कधी असं एखादा नालीत एकटेच त्याच्या भूमिकाखाली अपघाती त्याला उभं करते नाही उभं राहायला कोणीच पाहत नाही मारते खोंब्यात बापरे एवढी ती बाबा एवढी सेवा करते बर का आता हे झालं आमच्या माणसाचं आता तुमचं सांगतो खरं बोलायचं मला खोटं नाही बोलायचं हा इकडे बा माझ्याकडे मी तुमच्या भावासारखा वडिलासारखा आहे काकासारखा आहे ऐका श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आले होते पटकन सांगा योगची आठवतो अहो श्रावण महिन्यात सोमवार किती आले होते तुम्ही विचारलं किती आले होते 5 मग कोणत्या कोणत्या वेळेला श्रावण सोमवारचा उपवास होता त्या वेळेला हात करायचा पडतो पटपट हात करा तुमचे भाव शपथ तुम्हाला असं तर करा मी काही तुमचं ही वहिनी पटपट करा करा श्रावण सोमवारच्या उपवासाच्या दिवशी कोणत्या कोणत्या बहिणी आपल्या आपल्या मालकाचं दर्शन घेतलं त्या वेळेला हात करा पटकन पाहिलं की म्हणतात नुसतं देखावा भाऊ यो नवी साडी घ्यायची कोकाचा डबला थोडासा हरवला तर निघली तिचा मा देऊन नेमकं झोपातून उठला अरे कुठे चालली मला समोर माझा तुम्ही तुमचं पाहून घ्या वारे पार्वती घरचा महादेवच्या आवाज कळकळ करून राहिला आणि त्याला किती चोपड तुम्हाला प्रश्न होणार आहे का हे माझ्या मावल्या हो आणि यायची सेवा करा तुका गणपतीवरचा आणि तिची देवावरी सत्यानुसार तिने देवाची बाळ केले पण तिच्या सामर्थ्याने केले म्हणून तुमचं पाय पडतो त्याचे गुण घ्या मग तुकोबा भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा मग तुम्हाला दिलं दान मग तुम्ही काय करणार गुण गाईना आवडी
गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हो गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आपल्या या पाचोडताल घरची हिऱ्याची खाण आहे मला हिरे हिरे हरिपाठ पाठ आहे आता असे कीर्तन करणे नवीन नवीन त्याला काकडा येत नाही हरिपाठ येत नाही 2 घंटे कीर्तन केलं पाकडे येत नाही चाला म्हणा पण मला काय वाटतं एवढा मोठा आपण झाड केला एवढा मोठा तुम्ही खर्च करू राहिले याचे तर पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं पाहिजे पण त्याच्याकरता तुम्हाला सांगतो देवाचं नाम चिंतन करा त्याचेच गुण गा आणि त्याचे गुण घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये नाचा आणि माणसाला देवाने काय केलं प्रकाश महाराज माणसालाच आवाज द्यावा सोर फक्त माणसाला दिले कुत्र्याला दिले बकरीला दिले गाईला दिले गायच्या वासराला दिले सोर समजा ना सोरामध्ये गातात म्हणून आपल्याला गोड लागतं पद्धतशीर वाजवतात म्हणून आपल्याला गोड लागतं बरं का आणि कबीर महाराजचा तो आहे गाणं गाणं तर सोर में गाणं नाही तर झक मारणं बरोबर आहे सोर फक्त माणसाला दिले गाय कधी जणली पण गाडवाला सोर आहे का गाडवाला गाडवाला सोर आहे का गाडव सोर आहे गाता हो याच्या कोणत्या स्वरात भजन म्हणतो तुम्ही गाय कधी जणली तिरबार मागलं गाय कधी जणली एका घंट्यात ते गायचं वासरू त्याच्या मुंबईला मारतो पाण्याचा आवाज कसा आहे काय वासराचा आवाज आहे म्हैस कधी जणली तर 2-3 घंट्याची म्हशीचं वगळू त्याच्या मुंबईला हाका मारतो असं वाकडं काय करतो चाटा मारवणे खरी समजणार बकरी कधी जणली एकाच तासात बकरीचं पिल्लू आणि त्याच्या मम्मीला हाक मारतो एका तासामध्ये हाक मारतो सर्कस मध्ये सगळ्या जनावरांचा वापर केला इकडे बघा माझ्याकडे सगळ्या जनावरांचा वापर केला पण कोणत्या सर्कस वाल्याने प्रकाश महाराज म्हशीच्या ह्याचा वापर केला म्हशीचं जड मस्त कसं ते हाल्यावर मला त्याला गोळ फिरून आणि ते कधी आपल्या हवेवर झालं ना ते कोणत्या बापाला नाही भेट त्याच्याच तालात चालतो मामा संभाजीनगर बीड गाडी आली पांग बेबी आली असं कडव करणार रे जवा त्यांनी मागून गाडी खेचली तर बीड आहे का जाऊ द्या एवढं जड मस्त कसं ह्याला त्याचा वापर कोणाच नाही केला नितीन महाराज त्याचा वापर कोणा केला रेडामुखी वेद बोलविला रेडामुखी वेद बोलविला गर्व तुझ्यांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा
स्वर सगळ्यात भारी आहे. मग गुण गायचं असं तर स्वरामध्ये गा, रडायचं असं तर स्वरामध्ये रडा. हो, त्याला बुद्धी रडू. मग कुठे नाचावं माणसाला? नाचाचं ठिकाण नाही. कुठे नाचावं? नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, हे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 कीर्तनाचे रंगी, नाचनाचे रंगी. वा वा वा. बाबा काय त्याचं गुण काढी जरा. तुम्हाला आमच्या बरोबर नवल काढत नाही का? असं करू नको, तुमच्या याने का बसले? मोकळ्या मनानं दान करा. मात्र तुमचं मोकळं केलं सुद्धा नाही मला. मोकळं तुम्हाला दान नाही. मग गुण गायचे असेल तर भगवान परमात्माचे गा. मग गुण गाई नावणे हीच माझी सर्व जोडी. अभंगाचं तिसरं चरण. न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी आवडी. टाळी टाळी वाजवा. नरके मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मग तुकोबराय म्हणतात मला संतांची संगत पाहिजे बाबा. बरं का? तुम्हाला सांगतो सप्ताह किती वर्ष गेले महत्व नाही. पटकन सांगतो, 11 वाजून गेले. एक 5 मिनिटं सांगतो फक्त. सप्ताह किती वर्ष गेले महत्व नाही. आचरणामध्ये काय आलं? म्हातार किती वर्ष जगलं यात महत्व नाही. यात जगून काय केलं? आता एवढे लोक कोणी इथे बसले. कोणाकोणाच्या गळ्यात माळ येतात का? माणसं माळ माळ इकडं माळ महिला कृष्ण गोट्यावर बरे नाही. पण ज्यानं माळी घालून नाही त्या सांगतो माळी घालून घ्या. बरं का? बदलते नव्याबरोबर म्हणा. बरं का? महिला म्हणलं त्या जगात माळी नाही त्या सांगतो बदलते खळबट वाटणं. हा. आणि एवढं नसं समजत तर ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्या कुत्र्याला कोणीच मारणार नाही. आणि ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही लोक त्याची हायवे करणार. आणि बिन पट्ट्याचं कुत्र लई छत्र. कोणाच्या घरी भाकर घालून गेलं अर्ध घराला गुण सुमो बरात नाही ते. त्याला माहिती कुंकुण टप. आणि त्यावेळेला कामाला आपण लई भारी 2 किलो दगड घ्यायचा प्रकाश मला खबर एका दगडात त्याचं कमल कोण डोळ्यात त्याचं कमल त्याच्या काय नव्हता पट्टा घालला कमल असतो मला. तुळशी माला गेला मम्मी चंद्र टिळा आणि हृदय कमळा वैष्णवांचा. मग जयदेव
चष्मावरून सगळे पहा लेकर कसे हुशार केले बरं का लय लेकर हुशार तू किती वेळा शिवराज मानवडे का चिडे मला जरा कमी ऐकू तुला एक प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला सांग बरोबर शिवने बेस खाली त्याचं करता टाळ्या वाजवा आपला भारत कोणासाठी स्वतंत्र झाला आपण कधी बोलणार कोण पटकन कोणाला तुमचं सांग जोर सांग वा त्याचं करता असं कडकड उत्तर पाहिजे एका मास्तरला विचारलं नितीन महाराजांना कोणाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या केलं झाला पूर्वली बाळगो जाऊ दे ना सर तुम्ही बोललो डोकं खाल्लं झालं ना मग चिंता केस गुरुजी रागाला 2-4 हांगे ठेवून दिलं सांग म्हणे रावणाचं लग्न कोणा झाले म्हणजे काय सांगणार पुन्हा गुरुजी रागाला 2-4 फटके ठेवून दिले ते घरी रडत गेलं आई गुरुजी पण मारलं फटकवून परंतु रावणाचं लग्न कसा झाले मायली शाणी मागं जाऊ दे शाळा गेला ही बकरी गेलो बकरी माणसाच्या मागे कधीच येत नाही यायच्या मागे बिना दाढीची बकऱ्या बोलतेच बियाला म्हणे बकरी एखाद दिवशी बाई घरी नसतील ना जर माणसाला म्हणलं आजची दिवस बकरी घेऊन तुम्ही घेऊन जा बकरी आपल्या मागे येतच नाही माणूस बोलतो पुढं बकरी चालती ओढत ओढत बकरी नदीत नेली खडकावरून उभी केली याला एका शब्दाची आग लागली नंतर जाळी कोणा हातात काळी घेतली आणि त्या बकरीला म्हणे सांग सांगितलं बकरी 2 फटके त्या बकरी ठेवून दिले तर बकरी म्हणते लंका तुला जायली आणि मार मी खवळलो असे जर लेकर असले तर तू संभाळ करतील का नाही 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 पापले गोड नाचू राहिले बरं का जयदेव स्वामीला लहानचे मोठे केले पण जयदेव स्वामीची वृत्ती कशी होती महाराज नरके मुक्ती धन संपदा आणि संत संघ देशला शेवटच्या चरणात तो का म्हणे गर्भवासी 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 सुखे घाला व्यामासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी सुखे घाला आमासी सुखे घाला गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी माझी सावगोडी ह्याची माज
हेचे माझे सर्व हेच मफदानी 1 2 3 मफदानी 1 2 3 4 मफदानी 1 2 3 4 5 साने न ब मगर सा साने न ब मगर साने न ब मगर सा मफदानी 1 2 3 मफदानी 1 2 3 4 मफदानी 1 2 3 4 5 साने न ब मगर सा साने न ब मगर साने न ब मगर सा मफदानी 1 2 3 मफदानी 1 2 3 4 मफदानी 1 2 3 4 5 हेच माझी सर्व जोडीला हेच माझी सर्व जोडी हेची माझी हेची माझी सर्व जोरामा हरी हेचे माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी हेची माझी हेची माझी सर्व जोडी हेची माझी धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा 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 गामधनिसा 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 सा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा धनिजा गामधनिसा 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 सा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा सनिजा धनिजा धनिजा गामधनिसा 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 सा हेची माझी सर्व जोड हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी 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 टाळी. याला म्हणता इंद्रदेवाचा दरबार हे मुरमा गाव नसून इंद्रदेवाची नगरी निर्माण झाली. गाने की क्या मजा है वो गाने वाले से जाके पूछो, फूलों की क्या मजा है वो ब्राह्मण से जाके पूछो, और मस्ती की क्या मजा है वो हनुमान जी से जाके पूछो, और भजन गाने की क्या मजा है वो गाने वाले से जाके पूछो, और पीने की क्या मजा है पीने वाले से काय आनंद आहे. एक सुंदर भजन करा. मी जाऊ उठा म्हणता उठायचं. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली नागराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज गुरु विठाल